नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणीमुळे तुतारीचा खेळ बिघडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या गोष्टीला दुजोरा दिला. लोकसभेत महाराष्ट्रातील मतदाते तुतारी आणि पिपाणीमध्ये साम्य असल्याने त्यांचा संभ्रम झाला. याचा फटका म्हणजे पिपाणीला 1.5 लाख मते गेली असून साताऱ्याची सीट पडल्यास हे चिन्ह कारणीभूत ठरल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला फटका बसू नये यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल म्हणून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता घेण्यात आली आहे. फ्री सिम्बॉल म्हणजे पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय. शरद पवार यांच्या पक्षात 2 उमेदवारांचा पराभव झाला. यात रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विरोधात श्रीराम पाटील तर दुसरे साताऱ्यामधून श्रीकांत शिंदे पराभूत झाले. साताऱ्याची सीट 45,000 पडली. यात 37,000 मतं पिपाणीला गेली आहेत असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा पिपाणीमुळे गेम झाला असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अपक्षाला टॅम्पलेट म्हणजे पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी शरद गटाला श्रीकांत शिंदे यांचा 37,771 मतांनी पराभव केला. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. साताऱ्यात पिपाणी चिन्हावर अपक्ष संजय गाडे यांना 37,062 मतं मिळाली. त्यामुळे तुतारी समजून मतदारांनी पिपाणीला मत दिलं असं बोललं जात आहे. दुसरीकडे रावेरमध्येही ती स्थिती बघायला मिळते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. या जागांवरही पिपाणीचा प्रभाव पाहायला मिळाला असं राजकीय विश्लेषकाचं मत आहे. त्यामुळे विधानसभेत पिपाणी आणि तुतारीचा फटका शरद पवार गटाला बसू नये म्हणून पक्षात हालचालीला सुरुवात झालेली आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.